हे आनंद सरांना माहिती आहे, ते आनंद सरांना माहिती आहे, मग तुम्ही काय करत होतात ऑफिसमध्ये येऊन? सगळं जर आनंद सरांना माहिती आहे तर तुमचं कायम काय? ऍक्च्युली सर ते कारण द्यायचे नाही तुम्हाला. मला एक्सक्युजेस अजिबात आवडत नाहीत. जा निघा इकडनं. हाय दादा. अरे हे असे का गेले सगळे? कोणी काम करत नाही ना धड, म्हणूनच मम्मा हाताखालच्या लोकांना ओरडत असते. कोणीच मन लावून काम करत नाही. या धड काम न करणाऱ्यांमध्ये ना अर्पिता माझं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. दादा शांतो शांतो. ठीक आहे, पाणी पी बरं ते. हे बघ दादा, काळजी करू नकोस. आता मी आले आहे ना, आणि आनंद का असं जगावेगळं काम करत होता, त्याची सगळी कामं मी अशी करेन, त्याची जागा मी अशी भरून काढेन. तू काळजीच करू नकोस. इतकं सोपं नाहीये ते अर्पिता. आनंदची जागा कोणीच भरून काढू शकत नाही माझ्या आयुष्यात, माझ्या ऑफिसमध्ये. एक मिनिट. हॅलो, बोला. कॉपर ग्रुप ऑफ इंडस्ट्री मधून माने बोलतोय. तुमचा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह. कित्येक वर्ष राजवाड्यांसोबत आहात तुम्ही, त्यांचे राईट हँड म्हणून, तरी तुम्हाला अपमानित करून काढून टाकलंय. आमच्याकडून ओपन ऑफर आहे तुम्हाला. आम्हाला जॉईन व्हा. डबल सॅलरी पॅकेज. फक्त राजवाड्यांचे क्लायंट आमच्या बाजूने फिरवा. पर क्लायंट कमिशन पण देऊ तुम्हाला. राजवाड्यांकडे सगळं तुम्हीच तर हँडल करत होतात ना. राजवाडे कित्येक वर्ष टॉपवर आहेत, पण तुम्हाला कामावरून काढून त्यांनी त्यांचा अस्तित्व ओढून घेतलेलं आहे. एक्सक्यूज मी, असं काहीही नाहीये. अहो, इंडस्ट्रीत सगळेच बोलतायत, राजवाडे तुमच्याशिवाय काहीच नाही. त्यांना सांगा विचार करून सांग. हो म्हणा. हॅलो, आहात ना? काय म्हणताय मग? हा, विचार करून सांगतो तुम्हाला. डन. मी उद्या परत फोन करेन, मग आपण पुढचं बोलू. ओके. वहिनी, तू असं का सांगायला सांगितलंस तुम्हाला? अरे, ह्या माणसाने याच्या आधी मला खूप वेळा फोन केलेत, खूप वेळा वेगवेगळ्या ऑफर्स केल्यात, पण मला नाही करायचं याच्याबरोबर काम. आणि एक मिनिट, तुमच्या माहितीसाठी ह्याला माझी गरज नाहीये. खरं तर मी समरला सोडून गेल्यानंतर समरचं जे नुकसान होईल ना, त्याचा हा फायदा उचलणार आहे. त्याच्यासाठी हे सगळं करायचंय त्याला, आणि ते मी या जन्मात तरी होऊ देणार नाही. हो, मला कळतंय, पण प्रोफेशनल नुकसानाच्या आधी राजवाड्यांचं आता जे पर्सनल नुकसान होतंय ते थांबायचंय ना आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला भावनेने नाही, स्ट्रॅटेजीने वागावं लागणार आहे. बरं, चला मी निघते आता. आपण टचमध्ये राहूया, पण तुम्ही दोघं प्लीज काळजी घ्या. आनंद दादा. बाय बाय. लकी आहे समर, इतकी हुशार बायको मिळाली. नाहीतर त्याच्या घरच्या लोकांनी त्याला कधीच विकून खाल्लं असतं. दादा, मी म्हटलं तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. सगळं ठीक करेन मी. आलेच. हा, बोला. ऑफिसमध्ये आहात तुम्ही? जरा बाहेर आले होते कामाला. बोला ना. भेटू शकता का मला? आत्ता काय झालं? ते मी भेटल्यावर सांगेन. मी तुम्हाला पिन पाठवतो. हा, ओके. बाय. बाय. दादा, आता मला समजलंय सगळं. काय, कशाबद्दल काय समजलंय? म्हणजे आनंद मधल्यामध्ये सगळ्या डील तोच करत होता ना. वेंडर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांच्याबरोबर डील्स तोच करत होता ना. अर्पिता, ही गोष्ट मला पहिल्यांदाच माहिती असल्यासारखी का सांगतेस? तसं नाही. आता हे सगळे डील्स करताना त्याने मधल्यामध्ये किती घोटाळे केले असतील, किती पैसे खाल्ले असतील, किती पर्सेंटेज मागितले असतील. बाप रे, आपल्याला सगळं शोधून काढलं पाहिजे. आणि तू तू नको काळजी करूस. अरे, मी हे सगळं बाहेर काढेन. अर्पिता, कोणी सांगितलं तुला हे सगळं? कोणीच नाही, पण दादा आपण हे सगळं केलं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे हे. तू ऑफिस जॉईन करण्याबद्दल मी विचार करून सांगतो असं तुला सांगितलं होतं, तरीही तू इथे आलीस. मी निर्णय दिला नसतानाही.
आता आलीस तर ठीक आहे, पण आले आले असे निष्कर्ष काढण्याची काही गरज नाहीये. आलीस तर जरा काम कर, ऑब्झर्व कर, इथे काय चालतं, कशा गोष्टी चालतात ते नीट बघ. आपल्या मनात आलं म्हणून आपण आपलं काहीतरी करायला घेतलं असं नाही चालत इथे. आणि माझी काळजी बिलकुल करू नकोस. माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ना ते मी ठरवीन. एवढं सगळं होऊन सुद्धा तुझा आनंदवर विश्वास आहे? विश्वासाचा प्रश्नच कुठे आहे? आनंदने आजपर्यंत जे जे काम केलं ना त्या सगळ्याचे रिझल्ट दिलेत त्यांनी. आणि बाकी काही असलं तरी सुद्धा तो कंपनीचा ॲसेट आहे, हे नाकारून नाही चालणार. आणि आत्ताची प्रायोरिटी आनंदनी काय केलंय हे बाहेर काढणं नसून ही जी पेंडिंग कामं आहेत ना ही पूर्ण करणं, ही लाईनअप करणं ही आहे. आनंद असताना मला खरं तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच पडावं लागलं नाही. मी फक्त मोठ्या मॅटरमध्ये लक्ष घालायचो. पण आज मलाही बघतेस ना या सगळ्या फाईल्सचा डोंगर घेऊन बसायला लागतंय. मग त्याने केलेल्या डील्स आपण चेक नाही करायच्या? त्याने काय केलं होतं ना यात मला काही इंटरेस्ट नाही आहे अर्पिता. त्या सगळ्या डील्स इथून पुढे व्यवस्थित मॅनेज होणं जास्त गरजेचं आहे. आणि कामात ढिलाई झालेली मला अजिबात आवडत नाही. हे सगळं आहे ना त्या आनंदमुळे झालंय. चोरी करताना स्वतः पकडला गेलाय आणि गैरसोय होते तुझी. त्याला तर ना आता खरंच. अर्पिता बास, इनफ. सांगितलं ना तुला, आनंद हा विषय नाहीये. तू आज आलीस आणि तुला इथलं काही माहिती नाहीये, त्यामुळे तोंडाला येईल ते बोलायचं नाही, समजलं? शेळके कॉल का रिसीव्ह करत नाहीये? यासाठी वेगळे पैसे देतो का मी त्याला? मी सांगितलेलं काम का करत नाहीये हा? तो कामच करतोय, पण तुझं नाही. तुझ्याबद्दल तो समरला वाईट साईड सांगतोय. त्याने जर असं काही केलं ना तर आत्तापर्यंत माझ्या सांगण्यावरून त्यांनी ऑफिसमध्ये काही काही झोल केलेत हे दादाला कळेल. आणि मग त्याचा जॉब जाईल. तो नाही तोंड उघडणार. असंही तर तोंड उघडतोय कुठे? नाही म्हणजे तुला कुठे काय सांगतोय का तू तोंड उघडून? पण मला माहित करून घ्यायचं ऑफिसमध्ये काय चाललंय. अप्पी गेली आहे ना ऑफिसमध्ये, संध्याकाळी कळेल ना आपल्याला. मॉम मी सिरियसली बोलतोय. ताई ऑफिसला गेली आहे पण मला वाटत नाही तिला मॅनेज करायला जमेल. अंशू, अप्पीला ना तुझ्यापेक्षा जास्त डोकं आहे. निदान तू जे घोळ घालून ठेवलेस ना ऑफिसमध्ये ते तरी ती घालणार नाही. पण मॉम ताईला दादा ऑफिसमध्ये कसं काम करतो हे माहित नाहीये. सोपं नाहीये दादा सोबत काम करणं. दादाला खूप केअरफुली मॅनेज करावं लागतं आणि ते फक्त मलाच जमतं. ओके